46 वचन. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, तेव्हा येशू उच्च स्वरानं ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. बायबल सांगतं की उच्च स्वराने येशू ओरडत आहे. 7वा शब्द ज्यावेळेस तो बोलत आहे, उच्च स्वरात तो ओरडत आहे. तो म्हणत आहे की हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देत आहे. 4थ्या शब्दामध्ये आम्ही पाहतो की पित्याने त्याला सोडलेला आहे. प्रियानो, पित्याने त्याचा त्याग केलेला असताना देखील तो पुन्हा पित्याकडे एकदा प्रार्थना करत आहे. ओ प्रियानो, तो पित्याला म्हणत आहे की हे बाबा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. 7वा जो शब्द आहे तो समाधानतेचा शब्द आहे. प्रियानो, हालेलुया. सोपून देणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. येशू आपला आत्मा पित्याच्या हातामध्ये सोपून देत आहे. आत्मा किती महत्वाचा आहे हे पित्याला सुद्धा माहित आहे. प्रियानो, कारण की एक आत्मा ज्यावेळेस देवाच्या राज्यामध्ये येतो, लाखो देवदूत स्वर्गाच्या राज्यामध्ये आनंद करतात. प्रियानो, आत्मा किती महत्वाचा आहे हे पित्याला माहित आहे. प्रियानो, आणि म्हणून येशू त्याचा जो आत्मा आहे तो पित्याच्या हातामध्ये देत आहे. आत्मा हा पित्याच्या हातामध्ये सुरक्षित आहे हे येशूला माहित आहे. प्रियानो, हालेलुया. आणि म्हणून तो आत्मा इतर कोणाच्या हातामध्ये देत नाही, तो कोणाच्या हातामध्ये देत आहे? पित्याच्या हातामध्ये देत आहे. वाव, कारण की त्याला माहित आहे, त्याला श्योरिटी आहे की पित्याच्या हातामध्ये माझा आत्मा सुरक्षित आहे. हालेलुया. तुमचा आत्मा देवाच्या हातामध्ये सुरक्षित आहे. प्रियानो, फक्त देवाच्या हातामध्ये सुरक्षित आहे. येशू काय करत आहे? आपला आत्मा पित्याच्या हातामध्ये सोपवून देत आहे. किती विशेष आहे ना प्रियानो. ज्या परमेश्वराने त्याला 4थ्या शब्दामध्ये आम्ही पाहतो त्यागलं, त्या परमेश्वराकडे पुन्हा एकदा तो येत आहे आणि म्हणता, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. पहिला शब्द हे बापा याला क्षमा कर, पित्याकडे पाहून तो बोलत आहे. आणि शेवटी सुद्धा जीवनाचा एंड करताना तो पित्याकडेच पाहत आहे. स्टार्ट टू एंड प्रभू त्याच्या समोर आहे. प्रभूकडेच तो पाहत आहे. आमचं जीवन या जगामध्ये आम्ही जगत असताना सतत आम्ही मध्यपर्यंत देवाकडे पाहिलं पाहिजे. सुरुवात आणि शेवट प्रभूचा असला पाहिजे. काय म्हणत आहे? समाधानतेचा तो शब्द आहे. थोडंसं वाचूया, नंतर आम्ही त्याच्यामध्ये विवेचन पाहूया थोडक्या वेळामध्ये. 23 अध्याय 44 ते 49 वाचूया. आता सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला. बायबल सांगतं की सूर्यप्रकाश नाहीसा होत आहे. किती विशेष गोष्ट आहे हो. निसर्गाला येशूला दिलेली शिक्षा मान्य नव्हती. प्रियानो, सूर्य अंधकारमय झाला. प्रियानो, सूर्याने त्याचा चेहरा लपवला, कारण की त्यानं पाहिलं की मला तयार करणारा त्या ठिकाणी त्याची ज्योत खाली मालवत आहे. तो आपला प्राण वधस्तंभावर देत आहे. त्यानं पाहिलं आणि निसर्गाला सुद्धा ही शिक्षा मान्य झाली नाही. प्रियानो, येशू निर्दोष निष्कलंक असा देवाचा कोकरा होता. प्रियानो, त्याच्या ठाई काही अपराध नसताना देखील त्याला वधस्तंभावर ठांगण्यात आलं. प्रियानो, निसर्गाला ही शिक्षा मान्य नव्हती. प्रियानो, अंधार पडला. बायबल सांगतं, किती छान म्हटलं, अंधार पडला सगळीकडे. प्रियानो, विचार करा काय ती परिस्थिती असेल. अशा दुपारच्या टायमाला अंधार पडत आहे पूर्ण भागामध्ये. प्रियानो, आणि काय घडलं वाचूया पुढं. आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. काय झालं त्यावेळेस? पवित्र स्थानातील जो पडदा आहे तो मधोमध फाटला गेला. काय म्हटलंय? वर पासून खालपर्यंत. दुसऱ्या ठिकाणी असं म्हटलंय वर पासून खालपर्यंत. तो इतका मोठा पडदा. प्रियानो, बायबल सांगतो वर पासून खालपर्यंत तो फाटला गेला. असं लिहिलं नाही खालून वरपर्यंत फाटत गेला, असं लिहिलं नाही. वरून फाटला गेला, वरतून फाटला गेला. खालून फाटला असता म्हटलं असते माणसाने फाडलाय. वरून तो फाडला गेला, तो परमेश्वराने फाडला. हालेलुया. वरतून तो परम पवित्र स्थानातला पडदा फाटला गेला. प्रियानो, किती अद्भुत आहे. परम पवित्र स्थानामध्ये कोणीच व्यक्ती जाऊ शकत नसायचं. फक्त वर्षातून एकदा याजक बलिदानाचं जे रक्त आहे ते घेऊन तो जायचा. आणि बायबल सांगतात जर त्याच्याकडून काही चूक झाली तर त्या ठिकाणी तो मरण पावायचा. कोणी त्या परम पवित्र स्थानात जाऊ शकत नसायचं, कारण की देवाची उपस्थिती त्या ठिकाणी असायची. देव आणि मनुष्य एवढे लांब होते, तिथे उपस्थिती असायची. पण जर काही चूक झालं तर याजक त्याच ठिकाणी मरून पडायचा. प्रियानो, त्याला आणायला सुद्धा कोणी आतमध्ये जात नसायचं. मग त्याच्या पायाला दोरी बांधलेली असायची. प्रियानो, त्याचा जो झगा असायचा त्या झग्याला घुंगरं असायचे. ज्यावेळेस याजक शिवजागरी करायचा विधीवर ते रक्त घेऊन, त्यावेळेस त्या घुंगराचा आवाज बाहेरच्या लोकांना यायचा. आणि मग लोकांना असं वाटायचं की याजक परमेश्वराचा जे बली आहे ते बली तो अर्पण करत आहे, देवाला आराधना देत आहे, देवाची सेवकाई तो आतमध्ये करत आहे. परंतु जर घुंगराचा आवाज बंद झाला तर लोकांना वाटायचं की याजक मरण पावलेला आहे. आणि मग कोणी आतमध्ये
नसायचं. जर कोणी साधारण व्यक्ती आतमध्ये गेला तर तो मृत्यू पावायचा प्यानो, कारण की परमेश्वराची गाढी उपस्थिती त्या ठिकाणी असायची प्यानो. आणि मग त्या व्यक्तीला दोरी बांधलेली असायची, त्या दोरीने ते बाहेर ओढायचे. एवढी मोठी सामर्थ्य उपस्थिती त्या परमपवित्र स्थानामध्ये असायची प्यानो. म्हणजे देव आणि मनुष्य यांच्यामध्ये तो पडदा असायचा प्यानो. आणि म्हणून देवाच्या आणि मनुष्याची जर भेट व्हावी तर तो पडदा फाटणं महत्वाची गोष्ट होती. आणि तो पडदा फाडण्यासाठी एका पवित्र रक्ताची गरज होती. ते पवित्र रक्त जोपर्यंत सांडलं जाणार नव्हतं प्यानो, तोपर्यंत तो पडदा फाटणार नव्हता प्यानो. हालेलुया. ज्यावेळेस येशूचं रक्त सांडलं, पवित्र रक्त सांडलं, नियमशास्त्राची मागणी पूर्ण झाली प्यानो, एका पवित्र माणसाचं रक्त वेदीवर सांडलं गेलं, त्यावेळेस ऑटोमॅटिकली वरपासून खालपर्यंत तो पडदा फाटला गेला. म्हणजेच देवाच्या आणि माणसाचे संबंध जोडले गेले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. किती अद्भुत आहे. ठाय वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. जो मनुष्य देवापासून दूर होता त्या मनुष्याला येशूने जोडण्याचं काम केलं. आम्ही पाहतो 7वा शब्द बोलण्याच्या अगोदर या गोष्टी घडत आहेत प्यानो. तो पडदा फाटला जात आहे. पित्यानं जे त्याला काम दिलं होतं ते त्यानं पूर्ण केलं प्यानो. स्वतःचं रक्त त्यानं दिलं. इब्री 10:22 मध्ये म्हटलंय, स्वतःचं रक्त घेऊन तो परमपवित्र स्थानामध्ये गेला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या लोकांना आम्ही या ठिकाणी पाहतो मानवाचे आणि देवाचे तुटलेले संबंध जोडले गेले. मानवामध्ये आणि देवामध्ये आता दरी राहिली नाही. जो काही पडदा होता तो वरपासून खालपर्यंत फाटला गेला, कारण की येशूनं त्याचं स्वतःचं बलिदान दिलं. येशूचं बलिदान जे होतं ते सिद्ध बलिदान होतं प्यानो, परिपूर्ण असं बलिदान होतं. या अगोदर जे बलिदान असायचे ते प्राण्याचे असायचे प्यानो, आणि प्राण्याचे बलिदान सिद्ध नव्हते. इब्री 10:4 मध्ये असं म्हटलंय की बैलाचं किंवा बकऱ्याचं रक्त माणसाचं पाप धुवून शुद्ध करण्यासाठी असमर्थ आहे प्यानो. त्या रक्तामध्ये सामर्थ्य नाही. आणि म्हणून येशू आला आणि येशूने स्वतःचं रक्त दिलं. पहिलं योहान 1:7 मध्ये बायबल सांगतं, येशूचं रक्त सर्व पापाला धुवून शुद्ध करतं. हालेलुया. मानव जातीच्या पापाची क्षमा करण्यात आली. येशूचं रक्त सांडलं त्यावेळेस, आणि मग परमपवित्र स्थानातला पडदा दुभागला गेला. देव आणि मनुष्य एक झाले प्यानो. हालेलुया. देवाचा आणि माणसाचा समझोता झाला, समेट झाला, आणि तो समेट करणारा एकमेव व्यक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून बायबल आज पण सांगतं, स्वर्ग आणि पृथ्वी, देव आणि मनुष्य यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. येशू शिवाय कोणीच मध्यस्थ नाही प्यानो. आणि या सगळ्या गोष्टी येशूने केल्या प्यानो. आणि येशू काय म्हणत आहे शेवटी? काय म्हणत आहे? सगळं काम केल्यानंतर म्हणतो, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देत आहे. काम केल्याशिवाय, सगळं काम देवाने दिले आम्हाला, ते काम केल्याशिवाय आपलं जीवन संपायचं नाही. सगळं काम संपवलं त्यानं. मग म्हटलं, माझा आत्मा प्रभू मी तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. सोपवणं महत्वाची गोष्ट आहे. 3:15 झाले, त्याच्यामुळं जास्त बोलणार नाही. 10 मिनिटं आणखी प्रचार करेल. याच्यावर जवळपास मी तुम्हाला 1.5 तास बोलू शकतो. त्याला सोपवणं महत्वाची गोष्ट आहे. येशूने काय केलं? स्वतःचा आत्मा पित्याला सोपवून दिला. किती छान म्हटलं ना, सोपवणं महत्वाचं आहे. आम्ही नाही देत सोपवून ना परमेश्वराला. आम्ही काय देतो सोपवून? हा, भांडणं प्रभू ही माझी, मी तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. या माणसाला हा तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. हा, तिला लय त्रास देते, तिला तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. तो माझा शत्रू, त्याला तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. पण तू स्वतःला देवाच्या हातामध्ये सोपवून देतोस का? आम्ही काहीतरी मागे ठेवतो. आम्ही देवाला सोपवून देत नाही प्यानो. पूर्ण आमचं जीवन त्याला सोपवून द्या, आणि मग माझ्या प्रभू येशूच्या आशीष तुम्ही पहा प्यानो. हालेलुया. मग आशीष पहा. मग आशीर्वादाची रेलचेल तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. तुम्ही काहीतरी थोडंसं सोपवून देता, जे देताना थोडंसं देता, सगळं जीवन त्याला सोपवून द्या प्यानो. द्या त्याला सोपवून प्यानो. सगळं जीवन द्या, तुमचं जीवन त्याच्या हातामध्ये पूर्ण. पहा प्रभू तुमच्या जीवनाला कसं सरळ करतो आणि कसे आशीष तुमच्या जीवनामध्ये येतात. किती दिवसापासून तुम्ही तिथंच आहात, तुम्ही सोबत नाहीये कुठल्या तरी क्षेत्रामध्ये. जर ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अडखळ नाही ना, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रभूला सोपवलेलं नाहीये. हॅलो, माझ्याबरोबर तुम्ही क्षेत्रामध्ये त्या स्वतः देवाला येशूने म्हटलं, हे परमेश्वरा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देत आहे. प्रेम पितेच्या हातामध्ये, प्रेम सोपवणं काय आहे येशूला माहित आहे. त्यानं पितेच्या हातामध्ये त्याचा आत्मा सुरक्षित आहे, आणि म्हणून त्यानं तो आत्मा पुढे दिला, पितेच्या हातामध्ये सोपवून दिला. येशू ख्रिस्त किती शब्द बोलत आहे? 7 शब्द का बोललो? कधी विचार केलाय? का बोलला असेल येशू? 7 हा शब्द परिपूर्णतेचं दर्शक आहे. 7 या शब्दाला पवित्र शास्त्रामध्ये विशेष महत्व आहे. जगातल्या सुद्धा, जगामध्ये जरी तुम्ही विचार केला तरी या शब्दाला विशेष महत्व आहे.
7 शब्दाला. 7 गोष्टीला खूप महत्व आहे. जगातलं उदाहरण कितीतरी सो मेनी एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकतो. 4-5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत कारण मी पाहतो लग्न ज्यावेळेस होतं. मालिका पाहता का सर्वजण? मालिका पाहता का? त्या दिवशी एक मालिका होती स्नेहपुरी आमची. त्या दिवशी एक मालिका पाहतो. तिला म्हणलं बंद करते मी, मला अभ्यास करायचा, स्टडी करायचा. तिने सांगितलं पप्पा एवढंच होऊ द्या. म्हटलं काय स्टोरी आहे मला सांग जरा थोडीशी. तिने सांगितलं की आता हे फेरे घेत आहेत लग्नाचे, पण एवढ्यात कोण येत आहे? त्यांचे जे शत्रू आहेत ते लोक येणार आणि ते लग्न होऊ देणार नाहीत. ते म्हणले किती फेरे? तर तिने सांगितलं मला 7 फेरे मारावं लागतात. 6च मारले ते. म्हणजे 6 फेरे जरी मारले तरी ते लग्न पूर्ण होत नाही. ज्यावेळेस 7वा फेरा मारला जातो त्यावेळेस ते लग्न पूर्ण होतं. म्हणजे ती स्त्री एका ब्रह्मचारी अवस्थेमधून जे काय असेल कुमारी अवस्थेतून त्यानं वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश करते. 7 मध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करता त्यावेळेस विशेष काहीतरी घडलं जातं त्यामुळे. आणि म्हणून येशू 7च शब्द बोलला, 5 शब्दच बोलला नाही. 7 शब्दात कितीतरी विशेष आहेत त्यानो. पवित्र शास्त्रामध्ये एक थोडंसं आम्ही 2-3 रेफरन्स पाहूया. जास्त जवळपास 12 रेफरन्स आहेत माझ्याकडे याचे. फक्त 2च रेफरन्स पाहूया आम्ही. या ठिकाणी मी पाहतो उत्पत्तीच्या पहिलंच वचन आम्ही पाहूया. पहिल्या ग्रंथामधून उत्पत्तीचा ग्रंथ याचा दुसरा अध्याय 1 ते 3 वचन वाचूया. फास्ट वाचूया. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपले. देवाने केलेलं आपलं काम कितव्या दिवशी संपवलं? 7व्या दिवशी संपविलं. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. कोणत्या दिवशी विसावा घेतला? 7व्या दिवशी त्याने विसावा घेतला. 7वा दिवस किती महत्वाचा आहे? विसाव्याचा दिवस आहे. 7 दिवस काम करता, निस्ती मरमर करता, पळता. रविवारी सुद्धा एवढी चुळबुळ होती, लवकर संपून कधी आम्ही घरी जाऊ, कधी आमचं काम करू. 7वा दिवस हा विसाव्याचा दिवस आहे. पूर्ण भवनामध्ये एवढं रमून जा, 2 तास 3 तास 4 तास चर्च रमून जावं चर्चमध्ये. प्रभूसाठी तो दिवस आहे. पण किती काटकसर करता तुम्हाला वाटतं नाही? तुम्ही टाइम ठरवलेला असतो. 2ला चर्च सुटलं का आलोच मी तुझ्याकडे 3ला कामाला तिकडे. अहो तो दिवस विश्रांतीचा दिवस आहे, प्रभूच्या सानिध्यामधला दिवस आहे. 7वा दिवस हा प्रभूने आपल्याला पवित्र केलाय, तो त्याच्या सानिध्यामध्ये जगण्यासाठी त्यानं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त 7 शब्द बोलला. किती महत्वाचं आहे त्यानं. उत्पत्तीच्या 7व्या अध्यायामध्ये आणि 2ऱ्या वचनामध्ये असं म्हटलंय की ज्यावेळेस नोहा तारू भरत होता, तारवामध्ये प्राणी भरत होता, त्यावेळेस देवाने त्याला काय इंटिमेशन दिलं, काय सूचना दिली? वाचूया, फास्ट वाचूया. सर्व शुद्ध पशूंपैकी पशूंपैकी नर माद्या 7-7. नर माद्या किती? 7-7च त्यांना. का बरं घेतल्या 7-7? विशेष आहे ते त्यांना. आणि म्हणून ही 7 शब्द बोलला. नामाला किती वेळेस बुड्या मारायला लावल्या? माझ्याकडे 13 रेफरन्स आहे त्याचे, मी प्रत्येक याच्यावर बोलू शकतो पण वेळ नाही त्याला. 7च बुड्या त्याला मारायला लावल्या. किती विशेष आहे. बायबल सांगतो त्यानं की प्रभूनं 7वा जो आकडा आहे, 7 हा जो अंक आहे हा सिद्धतेचा अंक आहे त्यानं. शमरोनी स्त्री, आताच उदाहरण, शमरोनी स्त्री, तिला येशूने म्हटलं की बाई तुझा नवरा कुठे आहे? ती म्हणते की मला नवरा नाही. येशूने म्हटलं बाई तुला 5 नवरे आहेत आणि जो आता तुझ्या बरोबर आहे तोही तुझा नवरा नाही. 6 पुरुषाबरोबर संसार करणारी स्त्री कशा असतो? किती डेंजर स्त्री ना. आणि 7वा व्यक्ती तिच्या जीवनात येशू ख्रिस्त आला. येशूने तिचं लाईफ चेंज केलं. 7 हा सिद्धतेचा आकडा आहे त्यानं. हालेलुया. नामाला 7च उड्या मारायला लावल्या. 1 मारली, 2 मारली, 3 मारली, काही नाही. ज्यावेळेस 7वी उडी मारली नामाचे कोड निघून गेले त्यानं. 7 ही अंक अतिशय महत्वाचा आहे त्यानं. शमशोनाचं जे काही बटा होत्या केसाच्या, ते किती होत्या? 7 वाचले. त्यातच सामर्थ्य होते, त्या कापल्या तर सामर्थ्य त्याचं निघून गेलं. 7 मध्ये सामर्थ्य आहे त्यानं. हालेलुया. 7व्या वर्षी 6 वर्ष तू काय कर? जमिनीतलं पीक, त्याचा कस जे काय आहे ती घेत राहा. पण 7व्या वर्षी मात्र तू त्याच्यामध्ये काही पेरू नको. जे काही येईल त्या अनाथ आणि उपऱ्या लोकांसाठी असू दे. 7 किती मोठ्या आहे त्या. सप्तक, 7 समया, 7 वाट्या सुद्धा आहेत. कितीतरी रस आहे त्यानो. जवळपास 12 ते 13 रेफरन्स परंतु इकडे मला जायचं नाही त्यानो. योबाला सुद्धा किती मुलं दिले परमेश्वराने? नंतर 7 मुलं दिले आणि 3 कन्या. काय दिलं हो परमेश्वराने? बायबलमध्ये असं म्हटले त्याच्या ज्या कन्या होत्या त्या पूर्ण जगात नव्हत्या. म्हणजे त्या कोण होत्या? विश्वसुंदरी म्हणायला हरकत नाही. तिन्ही पण त्या मुली देवाला दिल्या. किती सुंदर दिल्या हो.
विश्वसुंदरी होत्या त्या, तिन्ही त्यांच्यासारख्या कुणीच नव्हत्या. विचार करा, बायबल जर एखाद्या माणसाला सुंदर म्हणतं तर प्रियानो ते किती सुंदर असतील त्या मुली. विचार करा, 7 मुलं आणि 3 मुली त्याला दिल्या. 7 आकडा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, जास्त खोलात मी जात नाही, परंतु पुढच्या वेळेस मला असं वाटतं की फक्त पहिले 3 शब्द एकदम नॉर्मल तुम्हाला शिकवायत आणि बाकीचे 4 शब्द जास्त विस्तृत तुम्हाला शिकवायत नाही. तर देवाच्या लोकांनो, 7वा जो शब्द आहे तो समाधानतेचा शब्द आहे. त्यानं आपला आत्मा परमेश्वराच्या हातामध्ये सोपवला. आपल्याला बायबलमध्ये स्तेफनाबद्दल आम्ही पाहतो, 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो परिशुद्धांच्या कृत्याच्या त्या ठिकाणी आम्ही पाहतो स्तेफन म्हणत आहे की परमेश्वरा, मी माझा आत्मा तुझ्या हातात सोपवून देतो. तो सुद्धा आपला आत्मा देवाच्या हातामध्ये सोपवून देत आहे. तुमचा आत्मा तुम्ही कोणाच्या हातामध्ये सोपवून देतात ते खूप महत्वाची गोष्ट आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये जर आत्म्याबद्दल जर बोलायला गेलो तर आता तुमचं कन्फ्युजन होईल. प्रियानो, येशूनं जो आत्मा दिला प्रियानो, तो त्याने स्वतःहून देवाच्या हातामध्ये दिला. बळबळ दिला नाही, स्वतःहून दिला. तो त्याला देण्याचा पण अधिकार होता आणि घेण्याचा पण अधिकार होता. आमेन. पण स्तेफन प्रार्थना काय करत आहे? माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. कारण की त्याला देण्याचा आणि घेण्याचा अधिकार नव्हता. मग आम्हाला काय द्यायचंय? आमचं जीवन देवाच्या हातामध्ये द्यायचं. आमचं जीवन त्याच्या हातामध्ये सुरक्षित आहे. तो बायबल स्टडीचा विषय आहे. तुम्ही सगळे फिरले जाताल म्हणून त्या विषयावर मी टच करणार आहे. एकच मला तुम्हाला सांगतो की हा शब्द जो आहे तो समाधानतेचा शब्द आहे. येशूनं त्याचा आत्मा त्याच्या हातामध्ये सोपवून दिला. त्याचं स्टार्ट टू एंड जे लाईफ होतं प्रियानो, परमेश्वराशी केंद्रित त्याचं जीवन होतं. या जगामध्ये तुम्ही आणि मी राहत असताना सुद्धा आमचं सुद्धा जीवन ईश्वराशी केंद्रित असलं पाहिजे. आमचा प्रारंभ आणि आमचा शेवट देवाशी कनेक्टेड असला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ईश्वर स्तंभ आहे प्रियानो. 7 सामर्थ्यशाली शब्द तो आज तुमच्या आणि माझ्यासाठी बोलत आहे. आज हे 7 शब्द तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियानो आमचे जीवन बदलणारे ते शब्द आहेत आणि या शब्दाची पूर्ण विश्वाला गरज आहे. देव करो हे शब्द आम्हा प्रत्येकासाठी आणि पूर्ण जगासाठी अधिक आशिषित करो. आम्ही सर्वजण उठून उभं राहूया. आम्ही यावेळेस प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. द पॉवर ऑफ गॉड इज पाहून येशू तुझला धिक्कारले जगाने. पाहून येशू तुझला धिक्कारले जगाने. पावे कृपा मी आता, शापच तुला मिळाले. जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले. मला सर्व रे मिळाले. मला